भारताचा स्वातंत्र्य लढ्याचा रणसंग्राम हा दोन मार्गांनी लढला गेला। त्यातील एक मार्ग अहिंसावादी म्हणजेच गांधी नेहरूंच्या रस्त्याने, तर दुसरा सशस्त्र क्रांती मार्ग। याची अग्रणी सावरकर, टिळक, लालबहादूर शास्त्री, लाला लजपत राय आणि भगतसिंग, सुखदेव राजगुरू होते। भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी म्हणून भगतसिंग यांचा गौरव केला जातो। भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या महान देशभक्तांपैकी भगतसिंग हे एक होते। भारताने महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते, पण अहिंसेने स्वातंत्र्य मिळणार नाही हे भारतीय क्रांतिकारकांनाही माहीत होते। त्यासाठी त्यांनी सशस्त्र क्रांतीच्या मार्गावर विश्वास ठेवून इंग्रजी सत्तेविरुद्ध उघड संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला। आपल्या ध्येयाच्या पूर्तीसाठी क्रांतिकारकांनी आत्मबलिदानाची ही तयारी ठेवली होती। आपल्या ध्येयपूर्तीकरिता अतिउच्च त्यागाचा आदर्श आपल्या देशबांधवांपुढे निर्माण केला होता। भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी लाहोर जवळील बागा या गावी झाला होता। त्यांचे संपूर्ण घराणेच क्रांतिकारक म्हणून प्रसिद्ध होते। भगतसिंगांचे वडील किसनसिंग अनेक चळवळीत अग्रभागी होते। त्यांनी देशासाठी कारावासही भोगला होता। भगतसिंगांचे वडील अनेक चळवळीत अग्रभागी होते। भगतसिंगांचे एक चुलते अजित सिंग यांना लाला लजपत राय यांच्याबरोबर हद्दपारीची शिक्षाही झाली होती व त्यांना मंडालेच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आले होते। भगतसिंग यांचे आणखीन एक चुलते स्वर्णसिंग यांनीही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता आणि ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात टाकले होते। भगतसिंग यांचे शिक्षण लाहोरच्या दयानंद वैदिक शाळेत झाले होते। शालेय जीवनात राष्ट्रवादी विचारांचे संस्कार त्यांच्यावरती झाले होते। सन 1919 मध्ये रोलेट ॲक्ट कायद्याच्या विरोधात देशभर प्रचंड निदर्शने झाली होती आणि या कायद्याचा निषेध करण्यासाठी लाहोरला प्रचंड मोर्चा निघाला होता। त्यात 12 वर्षाच्या भगतसिंगानेही भाग घेतला होता। भगतसिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच आपल्या सहकाऱ्यांसोबत 1925 मध्ये त्यांनी नवजवान भारत सभेची स्थापना केली होती। या संघटनेचे उद्देश इंग्रजांची सत्ता नष्ट करून शेतकरी व कामगारांचे प्रजासत्ताक स्थापन करणे असे होते। शोषणविरहित समाजाची निर्मिती करणे हे या संघटनेचे उद्देश होते। सरदार भगतसिंगांवर कॉलेज जीवनात मार्क्सवादाचा प्रभाव होता। त्यांच्या नौजवान सभेच्या इन्कलाब जिंदाबाद व हिंदुस्तान जिंदाबाद अशा दोन प्रसिद्ध घोषणाही होत्या। भगतसिंगांच्या कार्याची व्याप्ती लाहोर, दिल्ली, कानपूर इत्यादी शहरातील क्रांतिकारकांसोबतही होती। त्यातून त्यांनी हिंदुस्थानात रिपब्लिकन असोसिएशनच्या कार्यकर्त्यांशी परिचय करून घेतला होता। या संघटनेचे काकोरी कटाशी योजना आखून सरकारी खजिना असलेली गाडी लुटण्याचा उद्देश होता। या कटातील क्रांतिकारकांना पकडून सरकारने फाशीची शिक्षा दिली होती, पण कटाचे मुख्य सूत्रधार म्हणजे चंद्रशेखर आझाद मात्र अद्यापही सरकारच्या हाती लागले नव्हते। काकोरी कटामुळे इंग्रज सरकारचे क्रांतिकारकांवर बारीक नजर होती, म्हणून भगतसिंग काही काळ भूमिगत झाले होते आणि याच दरम्यान त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यासोबतही भेट घेतली। याच काळात 1928 मध्ये उत्तर प्रदेश मधील पंजाब, दिल्ली, राजस्थान, बिहार आदी भागातील प्रमुख क्रांतिकारकांच्या दिल्लीजवळील खंडर या गावातही एक गुप्त बैठक झाली। यात क्रांतिकारकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय समिती स्थापन करण्यात आली आणि क्रांतिकारकांची नवीन संघटना स्थापन होऊन तिचे नाव हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे ठेवण्यात आले। यातील सोशलिस्ट या शब्दाचा अंतर्भाव करण्याची सूचना भगतसिंग यांनीच मांडली होती आणि ती सर्वानुमते मंजूरही करण्यात आली होती। 1927 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात वयोवृद्ध काँग्रेसचे नेते लाला लजपत राय यांनी निदर्शन केले आणि या प्रसंगी पोलिसांनी लालाजींवर अमानुष लाठीहल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला। लालाजींच्या निधनामुळे देशात संतापाची लाट उसळली होती। त्यांच्या हत्येचा बदला
घेण्याकरिता निश्चय घेतला गेला आणि यात स्कॉट या अधिकाऱ्याला ठार मारण्याची योजना आखण्यात आली। या कामासाठी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू, जयगोपाल आदी क्रांतिकारकांची निवड करण्यात आली। त्यांनी 17 डिसेंबर 1928 रोजी स्कॉटला ठार मारण्याची योजना बनवली, पण स्कॉटऐवजी सँडर्स हा दुसराच इंग्रज अधिकारी ठार मारला गेला आणि या घटनेनंतर लाहोरचे पोलीस भगतसिंग आणि त्यांचे सहकारी यांचा शोध घेऊ लागले। गुप्तपणे भगतसिंग यांनी लाहोर सोडले आणि ते थेट कलकत्त्याला येऊन पोहोचले। तेथे त्यांची भेट जतींद्र दास यांच्याशी झाली। ते बंगालचे प्रसिद्ध क्रांतिकारक होते। त्यांना बॉम्ब बनवण्याची कलाही अवगत होती। भगतसिंग यांनी जतींद्रनाथ दास यांच्यासोबत बॉम्ब बनवण्याचा कारखानाही सुरू करण्याची योजना आखली आणि आग्रा येथे बॉम्ब बनवण्याचा कारखानाही सुरू केला। तेथे क्रांतिकारकांना बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येऊ लागले आणि लवकरच हा कारखाना देशातील क्रांतिकारकांचा हालचालीचा प्रमुख केंद्र बनला। या दरम्यान इंग्रज सरकारने ट्रेड बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल अशी 2 विधायके केंद्रीय मंत्रिमंडळात मांडली आणि त्याचा निषेध म्हणून भगतसिंग, बटुकेश्वर दत्त यांनी सभागृहात बॉम्बस्फोट केला। बॉम्बस्फोटानंतर क्रांतिकारकांनी सभागृहात पत्रकेही टाकली। बॉम्बस्फोट झाल्याने सभागृहात गोंधळ आला, लोकांची पळापळ सुरू झाली। दोघांनी सभागृह सोडण्याआधी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या। त्यानंतर भगतसिंग आणि त्यांचे सहकारी यांच्यावर सरकारने खटले भरले। खटल्यात बॉम्बस्फोटाबद्दल आरोप करण्यात आला। या आरोपाबद्दल बोलताना भगतसिंग म्हणाले, बॉम्बस्फोट करणे हा आम्हाला मंजूर आहे, पण कुठल्याही व्यक्तीची हत्या करण्याचा आमचा उद्देश मुळीच नव्हता। या खटल्यानंतर भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांना कारावासाची शिक्षा झाली। त्यानंतर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासह एकूण 14 क्रांतिकारकांवर लाहोर कटाचा दुसरा खटला भरण्यात आला। हा खटला सँडर्सच्या खुनाबद्दलचा होता। यावेळी सर्व क्रांतिकारक तुरुंगातच होते आणि सरकारने त्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देण्यास सुरुवात केली। त्यांच्या विरुद्धात सर्व क्रांतिकारकांनी अन्न सत्याग्रह सुरू केला। यातील जतींद्रनाथ दास यांचे उपोषण 63 दिवसापर्यंत सुरू होते आणि शेवटी त्यांना त्याच्यात मरण आले। यामुळे संपूर्ण देशात सरकार विरुद्ध प्रक्षुब्ध वातावरण निर्माण झाले। भगतसिंग, बटुकेश्वर दत्त यांचे उपोषण तर तब्बल 81 दिवसपर्यंत सुरू होते। अखेर क्रांतिकारकांच्या निर्धारापुढे मगरूर ब्रिटिश सरकार नरम पडले आणि त्यांनी माघार घेतली। त्यांनी क्रांतिकारकांच्या सर्व मागण्याही मान्य केल्या। भगतसिंग व त्यांचे सहकारी यांना अटक झाल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली। भारतीय जनतेचा प्रेमाचा वर्षाव त्यांच्यावर होऊ लागला। त्यांची वाढती लोकप्रियता पाहून इंग्रजी सरकारनेही धसका घेतला। इंग्रज सरकारने सर्व संकेत आणि तत्व धाब्यावर बसवून मग गुप्तपणे त्यांच्यावरती खटला चालवला आणि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। 23 मार्च 1931 या दिवशी गुपचूप भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली। फाशीवर जाण्याआधी तिघी क्रांतिकारकांनी एकमेकांची गळाभेट घेऊन इन्कलाब जिंदाबाद, जय हिंद, जय हिंद अशा घोषणा दिल्या। अशा या महान क्रांतिकारकांना भारतीय नागरिकांचा मानाचा मुजरा जय हिंद। तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा आणि आपले प्रसिद्ध YouTube चॅनल बोल एम एचला सबस्क्राईब करा बरं का।